राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत आदरणीय माननीय अजितदादा पवार यांच्या सुविध पत्नी व या राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे जे वक्तव्य आलेले आहे ते या ठिकाणी शब्दामध्ये आम्ही सांगू शकत नाही। त्याचा पुरेपूर शब्दामध्ये लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व ग्रामीण तर्फे आज या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आम्ही निषेध नोंदवत आहोत। निश्चितपणे आपल्या घरामध्ये जर अवेळी कोणी निघून जात असेल तर दुःखाचं डोंगर या ठिकाणी आणि त्यांना सावरण्यासाठी वेळ हवा असतो, तो निश्चितपणे सर्वांना किंवा त्या कुटुंबाला देणं न्याय असतं। आणि आज अशा घडीला माननीय वहिनी साहेब या राज्याची उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना आज त्यांना एका विशिष्ट अशी उपमा देऊन त्यांना संबोधणं हे साफ चुकीचं आहे। हा त्यांचा अपमान नाही, हा उपमुख्यमंत्री पदाचा अपमान आहे, महाराष्ट्राचा या ठिकाणी महिलांचा अपमान आहे। आणि निश्चितपणे जे हर्षवर्धन सपकाळ आहेत ते सतत अशा गोष्टी करून वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेमध्ये राहण्याचा त्यांचा सततचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि हे संबंध महाराष्ट्र ओळखत आहे। काँग्रेसच्या या वृत्तीच्या मानसिकतेचा आम्ही या ठिकाणी पुरेपूर शब्दामध्ये निषेध करतो। आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस पक्षानं या ठिकाणी माफी मागावी, नाहीतर निश्चितपणे हे आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपामध्ये आम्ही करू। आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल जे अपशब्द या काँग्रेसवाल्यांनी ज्यांना स्त्री बद्दल नीट चांगले उद्गार सुद्धा काढता येत नाही, त्यांच्यावरून त्यांची लायकी काय आहे ही कळ पाहिजे त्यांना। आणि हे करण्यासाठी आम्ही त्यांचे जे अपशब्द काढले आहेत त्याचा निषेध म्हणून आज आम्ही त्यांना जोडो मारा आंदोलन आणि त्यांचा फोटो तोडवण्याचा कार्यक्रम केलेला आहे। इंदिरा गांधींबद्दल देखील अशा पद्धतीचं वक्तव्य झालं होतं, मात्र काँग्रेसने अशा पद्धतीचा विरोध केला नाही असं तुमचं म्हणणं? इंदिरा गांधीच्या बद्दल असं वक्तव्य झालं होतं हे तेव्हा त्या काळातली गोष्ट आहे, पण त्या काळामध्ये कोण केलं होतं ते काँग्रेसने काय केलं नाही, कारण त्याची ताकदच नाही काय निषेध करायची, त्याची समज तरच नाही। आम्ही आमच्या नेत्याचा आदर करतो, त्यांचं त्यावेळेस इंदिरा गांधी बद्दल त्यांना आदर नसेल त्यामुळे त्यांनी केला नसेल निषेध, पण आम्ही आमच्या नेत्यांचा आमच्या महाराष्ट्रातल्या स्त्री लोकांचा आम्ही आदर करतो। आम्ही जर कोणी असं अपशब्द स्त्रियांबद्दल जर काढला आणि आमच्या नेत्यांबद्दल काढला तर आम्ही आज याच्यापेक्षा जोरात विरोध करतो। बिलकुल झाले, कसे नाही झाले, मानहानी झालीच आहे। परवानगी असेल तर अध्यक्ष महाराज, सुनेत्रा वहिनी पवार ह्या भारतामध्ये कालच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात उच्चांक मतांनी निवडून आलेल्या आहेत। काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं संतुलन बिघडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांनी विखंडवाद सुरू केलेला आहे। आता पहिल्यांदा त्यांना कुठल्या संदर्भानं म्हणले खुलासा केला नाही, आता इंदिरा गांधीची उपमा देऊन सारवासारव करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो नारी शक्तीच्या, महाराष्ट्रातल्या देशातल्या नारी शक्तीचा अपमान आहे, म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। काँग्रेसचं लोकभावना एकीकडे, काँग्रेस एकीकडे, आणि पुढारी त्या उंचीचे नाही आहेत। म्हणून आता तुम्ही जे विचारलं ना की इंदिराजीची तुलना आता सुनेत्रा वहिनीशी करणार असतील तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी त्यांच्या कर्तृत्वातनं त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतील आणि त्यांचा निषेध करत असताना काँग्रेस पक्षानं भान ठेवून वागलं पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। नाही, आपण म्हणता तसं त्याची स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया आहे। कारण असताना सुनेत्रा वहिनीला कोणाच्या सांगण्यावरून कोणी बालबुद्धीचे लोक करणार असतील, प्रतिक्रिया उमटलेली आहे, त्याला गुंडेगिरी अजिबात म्हणता येणार नाही असं मी आपल्याला नाही। आम्ही कुठं तोडफोड केलेली नाही, काही नाही केले, आम्ही जाऊन तिथं त्यातून निषेधच केला नाही आणि लोकशाही पद्धतीने निषेध केलेला आहे। कधी तिथे त्यांचे बोर्ड तोडले नाहीत किंवा काही तोडफोड केली नाही किंवा दगडफेक केली नाही किंवा काही केलं नाही। लोकशाही पद्धतीने जे काही निषेध करायचा हे आहे त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला। त्याचं कारण आहे भारतीय संस्कृतीमध्ये नारीला शक्तीचं, भक्तीचं आणि सरस्वतीचं रूप देण्यात आलेलं आहे।
आणि त्यामुळं आणखीन तर सुनेत्राबाईंनी कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. त्याच्या अगोदर काहीतरी टिप्पणी करणं, महाराष्ट्रामध्ये स्वतः प्रकाश होतात राहावं म्हणून वितंडवाद सुरू करणं हे काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाला शोभत नाही. आणि त्यात माजी मुख्यमंत्र्याला तर अजिबात शोभत नाही. शब्दाला कोणी विचारत नाही. नमस्कार सर, माझं नाव सुचिता सतीश अंधारे, मी पंचायत समितीचे सदस्य आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की राष्ट्रवादीच्या पडत्या काळामध्ये सुमित्रा देवींवर मोठं संकट आलं होतं. समजा त्यांच्यावर दुःखाचं डोंगर आलं होतं, तर त्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सावरलं, त्यांनी उपमंत्रीपद स्वीकारलं. स्वतः सोबतच त्यांनी पूर्ण जनतेला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सावरलं. आणि अशा महिलेवर तुम्ही जर अशा वाक्य बोलता आहात तर हे चुकीचं आहे. ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे. त्या पहिल्या आपल्या उपमुख्यमंत्री आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि महिलांसाठी तुम्ही असं जर काहीतरी वेगळं बोलणार, काहीतरी हे करणार, तर महिला त्यासाठी एकजूट होणारच आहे ना. आणि आमचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध आहे. मी सुरेखा पाटील, राष्ट्रवादीची प्रदेश सचिव. आणि आज आमच्या नेत्या माननीय मुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांच्यावर शब्द बोलल्याबद्दल आम्ही काँग्रेसचे चव्हाण यांना आम्ही यांचा निषेध करतो. आणि आज आमच्या महाराष्ट्राला पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून आज सुमित्रा वहिनीला लाभलेला आहे. त्यामुळं हा शब्द असे बोलणं आम्ही अद्यापही खपून घेणार नाहीये. आणि त्यामुळं आम्ही नारी शक्तीचा विजय करतो. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. सुमित्राताई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सुमित्राताई आगे बढो. हम तुम्हारे ज्या साथ पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सुमित्रा पवार वहिनीच्या विरोधात त्यांनी जे काही बोलले त्याबद्दल आम्ही निषेध करण्यासाठी तर सगळेजण राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे इथे जमा झालेलो. एक महिलेचा अपमान करणं म्हणजे, तुम्ही महिलेला एक सरस्वती म्हणतात, लक्ष्मी म्हणतात, आणि आपण आई तुळजा भवानीचं प्रतीक म्हणून आपण महिलांकडे बघतो आणि परत आपण महिलांचाच अपमान करतो. त्याबद्दल आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झालो.